आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी की भाजपची 5वी यादी जाहीर झाली। हो, 5वी यादी। भंडारा गोंदियातून सुनील भेंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर गडचिरोलीमधून अशोक नेतेंना उमेदवारी जाहीर झाली आहे। सोलापुरातून राम सातपुतेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। बघा, सोलापूरबद्दल फार मोठी उत्सुकता होती, कारण प्रणिती शिंदेंना तिथे उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे सोलापुरातून आता राम सातपुतेंना उमेदवारी देण्यात आली आहे। भंडारा गोंदियामधनं सुनील भेंडे यांना उमेदवारी दिल्याचं आपण बघतोय। पुन्हा एकदा आपण जाणून घेऊयात, गडचिरोलीमधनं अशोक नेते तर सोलापूरमधून राम सातपुते यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत नवी दिल्लीतनं। प्रशांत, भाजपची 5वी यादी जाहीर झाली आहे। प्रशांत, विशाल, भारतीय जनता पक्षाने आपल्या लोकसभा उमेदवारांसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली आहे। आज 15 राज्यांच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे, त्यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून वर्तमान खासदार सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर गडचिरोलीमधून वर्तमान खासदार अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। सोबतच जर बघितलं आपण, सोलापूरमधून उमेदवार बदलण्यात आलेले आहेत, तिथे सिद्धेश्वर स्वामी यांच्या ऐवजी राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अशा पद्धतीने 3 उमेदवारी जाहीर केली आहेत। सोबतच याच यादीमध्ये चित्रपट अभिनेत्री रंगना राणावत यांना देखील मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे। अनेक राज्यांच्या लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे, पण महत्त्वाचं म्हणजे अजूनही अमरावतीच्या संदर्भातला निर्णय झालेला नाहीये, त्यामुळे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। स्टुडिओ, धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल। आपण पाहतोय की सोलापुरातनं राम सातपुतेंना, भंडारा गोंदियातनं जर आपण पाहिलं तर ते देखील नाव पुढे येताना दिसते। सुनील मेंढे यांना उमेदवारी जी ती जाहीर झालेली आहे आणि गडचिरोलीतनं अशोक नेतेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। 5वी यादी समोर आल्याचं आपण बघतोय। भाजपची 5वी यादी आणि त्यातली महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मतदारसंघातली नावं, खास करून सोलापूरच्या बाबतीत नेमकं उमेदवार कोण असेल याबद्दल वेगवेगळ्या अटकळी बांधल्या जात होत्या, चर्चा होती। जय सिद्धेश्वर स्वामींना पुन्हा उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास निश्चित होतं, त्यामुळे यंदा राम सातपुतेंना सोलापुरातनं उमेदवारी देण्यात आलेली आहे, कारण काँग्रेसकडनं प्रणिती शिंदेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे। त्यामुळे आता प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते असा सामना जो आहे तो सोलापुरातनं बघायला मिळेल। रिझर्व्ह सीट ही आरक्षित सीट आहे आणि ही ब्रेकिंग न्यूज आता या क्षणाची आपण बघतोय। मंडी मतदारसंघातनं अभिनेत्री कंगना रनौत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे। आतापर्यंत भोजपुरी म्हणजे भाजपची भोजपुरी थिरी आपण बघितली, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर रवी किशन यांना गोरखपूर मतदारसंघातनं, दिल्लीतनं आणखीन एक भोजपुरी स्टार आहेत त्यांना उभं करण्यात आलेलं आहे। आजमगडमधनं निरव्वा यांना उमेदवारी मिळाली आहे, तर त्या पाठोपाठ आता आपण दिल्लीमध्ये मनोज तिवारी यांना उमेदवारी आहे, तर आता त्या पाठोपाठ आपण बघतोय आणखीन एक मोठ्या पडद्यावरचा चेहरा अभिनेत्री कंगना रनौत हिला मंडी मतदारसंघातनं उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता हे बघायचं की कायम मोठ्या पडद्यावरती वेगवेगळ्या भूमिकांमधनं दिसणारी ही रणरागिणी आता प्रत्यक्ष या निवडणुकीच्या रिंगणामध्ये निवडून येते का? गेल्या काही कालावधीत असं म्हणण्यापेक्षा ज्या प्रकारे कंगना रनौत सोशल मीडियावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वेगवेगळ्या योजनांना पाठिंबा देताना दिसत होत्या, बीजेपीच्या बाजूने वक्तव्य करताना दिसत होत्या, एकूणच त्यांचा ओढा, त्यांचा झुकाव, त्यांचा कौल हा बीजेपीच्या बाजूने होता। गेल्या राम मंदिर सोहळ्यामध्ये सुद्धा त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता आपण बघतोय की या सगळ्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या यादीत मंडी लोकसभा मतदारसंघात कोणाचं नाव पुढे येतं याची चर्चा होत असताना आता अभिनेत्री कंगना रनौत यांचं नाव जे आहे ते जाहीर करण्यात आलंय। पुन्हा एकदा बघूयात, भाजपची 5वी यादी जाहीर झाली आहे। भंडारा गोंदियातनं सुनील मेंढे, गडचिरोलीमधनं अशोक नेते, सोलापूर ज्याबद्दल मोठी चर्चा होती, सोलापुरात अखेर राम सातपुतेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। कोणता
चेहरा सोलापुरात दिला जातो याबद्दल मोठी उत्सुकता होती। पण या यादीत आणखीन एक नाव पुढे येते, ते म्हणजे मंडी लोकसभा मतदारसंघाकरता अभिनेत्री कंगना रनौत आता या रिंगणामध्ये दिसणार आहे। गडचिरोलीतनं अशोक नेते आता भाजपचे उमेदवार असणार आहेत। आत्ताचे स्टँडिंग खासदार म्हणजे आता पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी मिळाली आहे। भाजपकडनं भंडारा गोंदियात सुनील मेंढे असणारे, ते देखील गेल्या टर्ममध्ये खासदार होतेच। सोलापुरातनं उमेदवार असणार आहेत आता राम सातपुते। राम सातपुते यांना तिथे आता कडवी लढत द्यावी लागणार आहे, कारण त्यांच्या विरोधात आहेत काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे। प्रशांत, खरं तर 2-3 मुद्द्यांना घेऊन बोलायला हवं। परत एकदा भाजपने ही उमेदवारी जाहीर करत असताना, म्हणजे यामध्ये भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जर सोडलं तर सोलापूरमध्ये एक वेगळा उमेदवार आपल्याला समोर दिसतोय। पण जे गेल्या वेळी खासदार होते, जे विनिंग कॅपॅसिटी ठेवतात, म्हणजे जिंकून येण्याची ताकद ठेवतात, त्यांनाच उमेदवारी देण्यात आलेली आहे। विशाल, जर बघितला आपण भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांची मित्र डॉक्टर परिणय फुके यांना उमेदवारी देण्यात येण्याची जवळपास पूर्ण शक्यता होती। आणि पण त्यावेळी डॉक्टर परिणय फुके यांनी स्पष्ट केलं होतं, जर नाना पटोले लढले तरच मी त्यांच्या विरोधात लढेल, अशा प्रकारचं त्यांनी आव्हान त्यांना दिलं होतं। पण जेव्हा नाना पटोले यांनी उमेदवार लोकसभा निवडणूक लढणार नाही हे जाहीर केलं, त्यानंतर परिणय फुके यांनी देखील आपली मी निवडणूक लढणार नाही असं सगळे त्यांनी पक्षश्रेष्ठीला सांगितलं। त्यानंतर त्यांच्याकडे वर्तमान खासदार जे आहे सुनील मेंढे हे एक महत्वाचा पर्याय होता। त्याच पर्यायावरती विचार करून त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या यावरती उमेदवारी देण्यात आली। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं, भंडारा गोंदियामध्ये ज्या वतीने गेल्या काही वर्षापासून हा मतदारसंघ निश्चितपणे परंपरागत भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ झाला आहे। पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील या पक्षावरती जोरदार दावा ठोकला होता। शेवटी प्रफुल्ल पटेल यांनी देखील पाय मागे घेतले आणि त्यांनी निर्णय घेतला की आम्ही भारतीय जनता पक्षाला उमेदवाराला पाठिंबा देऊ। त्यामुळे त्यांनी थेट तिथे आता मेंढे यांना उमेदवारी दिली, सुनील मेंढे यांना। दुसरा गडचिरोली मतदारसंघ जो आहे, इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मतदारसंघाची मागणी केली होती। काल महायुतीच्या संदर्भात नेत्यांची बैठकी झाली। दिल्लीच्या बैठकी साधारणतः रात्री 12 वाजेपासून सकाळी 4 वाजेपर्यंत ही बैठक झाली। या 4 तासाच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला की गडचिरोली हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला देण्यात यावा। त्यानुसार तिथे वर्तमान खासदार अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली। आणि इथे जे साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार होते धर्मराव आत्राम यांना स्पष्ट करण्यात आलं की आपण निवडणूक लढावी नाही असं स्पष्ट झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने हे पाऊल उचललं। तिसरं अतिशय महत्वाचं म्हणजे सिद्धेश्वर स्वामी जे सोलापूरमध्ये उमेदवार होते, गेल्या वेळेस देखील त्यांनी विजय झाले होते। जे सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात त्यांनी लढाई लढली होती, तर या लढाईमध्ये सिद्धेश्वर स्वामी विजयी झाले होते। त्यानंतर जर बघितलं तर सिद्धेश्वर स्वामी यांच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ निर्माण झाला होता आणि त्यांच्या विरोधात निर्णय जाण्याची जोरदार शक्यता होती, कारण की त्या पद्धतीने त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती। त्यामुळे यावेळेस भारतीय जनता पक्षाने अतिशय सावध पावलं टाकत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जे जुने कार्यकर्ते आहे आणि सध्या वर्तमान आमदार आहे राम सातपुते यांनी ज्या पद्धतीने तो मतदारसंघ सोलापूर मतदारसंघ बांधलेला आहे, त्याच्या आधारावरती हा निर्णय घेण्यात आला की राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात यावी। महत्वाचं म्हणजे जर बघितलं, यावेळेस भारतीय जनता पक्षाने जे 15 राज्यातील उमेदवारी घोषित केली आहे, त्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी उमेदवारी जर बघितलं आपण तर कंगना रनौत ज्या आहेत त्या हिमाचल प्रदेशहून मंडी या लोकसभा मतदारातून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। कंगना रनौत ह्या चित्रपट अभिनेत्री आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं, गेल्या काही वर्षापासून त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या मूल्यांवरती आणि त्याच्या भूमिकेवरती जोरदार प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली। शिवसेनेच्या विरोधात देखील त्यांनी दंड ठोपरले होते। अशा या पार्श्वभूमीवरती त्यांना उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे हा एक मोठा बदल भारतीय जनता पक्षाने केला आहे। जवळपास 15 राज्यांच्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे, त्यामध्ये काही बरोबर आहे, जवळपास एक मोठा बदल आपण बघतोय। आणि कंगना रनौतच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 4 ते 5 मोठ्या पडद्यावरील अभिनेत्यांना तर उमेदवारी मिळालेलीच आहे, म्हणजे त्यात अभिनेत्री पण आहेत, जशा हेमा मालिनी असतील ज्यांना पुन्हा एकदा मथुरेतनं उमेदवारी देण्यात आली आहे। पण आता या नावांच्या यादीत कंगना रनौत हे देखील नाव जोडले गेले। मंडी, हिमाचल प्रदेशमधल्या मंडी या लोकसभा मतदारसंघातनं आता त्या निवडणूक लढवतील। धन्यवाद।